नमस्कार, मी डॉक्टर ओंकार निंगुरे. शुगर आयुर्वेदिक पद्धतीने नियंत्रणात कशी आणता येईल याच्यासाठी मी काही ट्रिक्स सांगणार आहे. ज्यांची शुगर जास्त असते त्यांनी 1 ग्लास पाण्यामध्ये 8 पनीर फूल भिजत ठेवावे व सकाळी ते पाणी अनुशीपोटी प्यावे. ज्यांची शुगर प्रमाणापेक्षा जास्तच असते, म्हणजे 400 500 असे असते, ज्यांना इन्सुलिन चालू आहे, त्यांनी सकाळी व संध्याकाळी 2 वेळेस हा उपाय करावा. ह्याला अल्टरनेटिव्ह उपाय म्हणजे ज्यांना पनीर फूल मिळत नाहीत त्यांनी 3 जुनाट भेंडी घ्यावीत, जुनासी, व ते आडवे कापून घ्यावेत. रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये ती भेंडी भिजत ठेवावी व सकाळी ते पाणी प्राशन करावं. तसेच सीताफळाची पाने सकाळी 5 व संध्याकाळी 5 सीताफळाची पाने खाल्ल्यामुळे सुद्धा शुगर आपली नियंत्रणात येते. सदाफुलीची पानं सकाळी 5 संध्याकाळी 5 खाल्ल्यानेही आपली शुगर नियंत्रणात येते. जे लोक शहरी भागात आहेत त्यांना ही फुलं म्हणजे पानं मिळणार नाहीत किंवा झाडे मिळणार नाहीत, त्यांनी सकाळी 2 चमचे व संध्याकाळी 2 चमचे मधुनाशनी चूर्ण हे 1 वाटी कोमट पाण्यातनं घ्यावे. त्यामुळेही शुगर आपली नियंत्रणात येते. पूर्वीसारखं लोकांना कडुलिंबाचा रस, कारल्याचा रस हे प्यायचं होत नाही. त्यांनी कडुलिंबाच्या गोळ्या आता बाजारात अवेलेबल मिळतात, ते सकाळी व संध्याकाळी 2-2 गोळ्या घ्याव्यात. ज्यांची झोप होत नाही, त्यांची शुगर वाढून असते, तर त्यांनी रात्रीची झोप ही व्यवस्थित घ्यावी. ज्यांची पोट साफ होत नाही त्यांची शुगर वाढून असते, तर पोट साफ होण्यासाठी आपण प्रयत्न करावा. काकडी दररोज आहारात वापरावा. काकडीमध्ये जे फायबर्स असतात त्यामुळे पोट साफ होते. तसेच दररोज अर्धा तास तरी योगाभ्यास करावा. हे सर्व उपाय आपण केले असता आपले 15 दिवसामध्येच आपल्याला रिझल्ट दिसून येईल. थँक्यू.